आज आपण करूया घाटावरचा खरडा। त्यासाठी मी अंदाजे अर्धा किलो हिरव्या मिरच्या देठा काढून घेतल्या आहेत, अर्धी वाटी लसूण, 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ। आधी आपण कढई गरम करून घेऊ। कढई छान गरम झाली की त्यात आपण मिरच्या कोरड्या भाजून घेऊ। मिरच्यांवर असे छान काळे डाग आले की मग आपण त्यात तेल टाकून घेऊ, सोबतच लसूणही टाकून घेऊ। अशा प्रकारे लसूण आणि मिरची तेलात छान भाजून घेऊ। लसूण मिरची आपल्याला लसूण सोनेरी रंगाची होईस्तवर भाजून घ्यायची आहे आणि मग ते मिश्रण गार करून घेऊ। आता ह्यात चवीनुसार मीठ घालू। मिठासोबत लसूण आणि मिरची छान बारीक होते, ती व्यवस्थित चेचून घेऊ। अशा प्रकारे अर्धवट चेचून झालेल्या या मिश्रणात आपण 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि पुन्हा हे मिश्रण चेचून घेऊ। मिरचीतून अशा बिया वेगळ्या झाल्या की समजायचं आपला खरडा तयार आहे। आता हा तयार झालेला खरडा एका बाउलमध्ये काढून घेऊ। आहे की नाही एकदम सोपा, झणझणीत ठेचा।